कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आता माझी फारशी आठवत नाही, पण तुम्हाला भेटल्यापासून ही जाणीव झालीये की तुमच्यासारखीच असेल। खूप हलवी आहेस तू। चल आता डोळे पुस आणि थोडं हसू आण चेहऱ्यावर। तसाही हा भावनांचा खेळ सगळ्यांना झेपणार नाहीये। माझ्यासाठी जशी प्रिया आहे तशीच तू। हिला सुद्धा त्या पारू सारखं डोक्यावर बसवून घ्यायचं ठरवलंय वाटतं वहिनींनी। आणि हो, आपल्या शाळेचं काम ते तूच करायचंस। बाकी डिटेल्स आपण बोलू। मी घरी येते तुझ्या, मला तुझं घरही बघायचंय, तेव्हा सगळं बोलून घेऊ। नक्की। पारू, आता अनुष्कासाठी एक मस्तपैकी चहा बनव बरं, तिला जसा आवडतो तसा। आणि हो, मी तुला चहा करायला सांगते म्हणजे तू तेवढंच करतेस असं नाही। तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर आहेस, विसरू नकोस। बसा आता, चला बसा। पण मुळात माझ्यापासून हे सगळं लपून ठेवायची काय गरज होती? आई, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुला माहित नाही मी तुझ्या विरोधात नाही जाऊ शकत कधी ते। आणि मुळात तू अशी नाहीयेस। तू तिचंच काय कधी कोणाचं नुकसान नाही करू शकत, मग का असं वागलीस? आदित्य, मी तसा विचार सुद्धा करू शकत नाही हे तुला माहिती आहे। आणि अनुष्का तर फक्त तिचं मत मांडत होती। मत मांडण्यासाठी आपण कधीच कुणाला अडवलेलं नाहीये। आणि कमाल म्हणजे तू काल हिला भेटायला आला होतास ना, मुद्दाम भेटली नाही तुला ही। का माहितीये का, तू समोर आला असतास तर तुला सगळं कालच कळलं असतं ना। जास्त वेळ लपवू शकत नाही हे तुझ्यापासून ती काही। आणि म्हणून बाबा तू नाही 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 पण एक मिनिट, या सगळ्यात मी उगाच ओरडा खाल्लाय काही चूक नसताना। आदित्य, मी तुझी आई आहे म्हणून किंवा मी अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे म्हणून मी बरोबर नाही असू शकत। आपली आई कधीच चुकू शकत नाही हा विश्वास चांगला आहे, पण तो शाश्वत नाहीये। मी सुद्धा एक माणूस आहे, माझ्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात। आणि ज्या दिवशी तुला असं वाटेल की मी चुकले, त्या दिवशी सगळ्यात आधी येऊन ते मला सांगायचं। कदाचित मी माझी चूक मान्य करणार नाही, अडून राहीन। तुला जर असं वाटलं की माझी चूक आहे तर ते मला दाखवून देण्यात मागे हटू नकोस। सत्यासाठी जरी तू माझ्या विरोधात उभा राहिलास तरी मला चालेल, मला आवडेल। आयुष्यभर मी तुमच्यावर हेच संस्कार केले। हे बघ, चूक करणारी माणसं फक्त आई बाबा भाऊ बायको नसतात। एखाद्या माणसाच्या हातून जर चूक होत असेल तर ती आपण त्याला दाखवून देण्यात काहीच वाईट नाही, उलट गरजेचं आहे। एखाद्याला योग्य मार्ग दाखवणं गरजेचं आहे, कळलं? तरीही मला माहितीये तू कधी चुकणार नाहीयेस। आणि किती काही झालं तरी मी माझा तुझ्यावरचा विश्वास ढळू देणार नाही। आईला श्रावण बाळ आहे तुझा। उद्या तू स्वतःहून जरी सांगितलंस ना की अमुक अमुक गोष्ट चुकलेली आहे माझी, हा मान्य नाही करणार। एनिवे आई, मला जरा एका महत्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसला जायचं, सो मी निघतो। ओके, ठीक आहे। नाही मी पण आलो। मला एक गोष्ट कळली नाही अहिल्या मॅडम, की तुम्ही अनुष्काची परीक्षा का घेतली? तुम्हाला तिला पारखून बघावं असं का वाटलं? तुम्हाला अनुष्का आवडली नाहीये का? म्हणजे तुम्हाला तिला घरी सून म्हणून आणायचं नाहीये का? प्रिया, ही माझी चिठ्ठी वाचून बघ। अनुष्का, अहिल्या मॅडम म्हणजे
तुम्ही सुद्धा आदित्य सरांसाठी अनुष्काची निवड केली होती? पण आता हे कुणालाच सांगू नका. मला अजून अनुष्काशी बोलायचंय आणि त्याचसाठी आपण उद्या तिच्या घरी जाणार आहोत. मी अनुष्काला आदित्यसाठी मागणी घालणार आहे. पारू, सावित्री आत्या, आज मी खरंच खूप आनंदात आहे. फायनली अहिल्या मॅडम आणि अनुष्कामध्ये सगळं नीट झालंय. जे झालं ते चांगलंच झालं. आता समजा व्यवस्थित होईल. बरं, आज काय बनवताय जेवायला? आज ना नारळाच्या वड्या बनवणार आहे, गोड. अरे वा, नारळाच्या वड्या. पारू, आज तर तुझं गोड करणं सार्थकी लागणार आहे. म्हणजे आज घरात खूप मोठी आनंदाची बातमी आहे. अहिल्या मॅडम आणि अनुष्का मॅडम यांचं भांडण मिटलं, हीच मोठी बातमी आहे ना. ते तर आहेच सावित्री आत्या, पण आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे. उद्या आदित्य सरांचा वाढदिवस आहे. आणि खरं तर मला अहिल्या मॅडमनी कोणाला सांगू नको म्हणून सांगितलं होतं. पण पारू, तू आदित्य सरांची बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्यापासून काय लपवणार? ऍक्च्युली आदित्य सरांसाठी अहिल्या मॅडमनी अनुष्काची निवड केली आहे. आणि उद्या आदित्य सरांच्या वाढदिवसाला ते तिला मागणी घालणार आहेत. ही बातमी ऐकून तुझेही डोळे भरून आले ना? मला माहितच होतं. ही बातमी ऐकून तू खूप खुश होणारच. हीच तर मैत्री असते ना पारू. बरं सावित्री आत्या, पारू, ही भाजी वगैरे सगळं चिरून झालं ना की पटकन नारळाच्या वड्या करायला घ्या. मलाही खूप आवडतात. मी येईन असा टेस्ट करायला. आलेच. पारू बाळा, त्या जरा आपल्याला गोडाधोडाचं बनवायचं आहे ना. चांगली बातमी आहे ना घरात. चला, चांगली बातमी घरात आहे आणि तुझ्या मनात मनाचं काय आत्या. समजा आपल्या मान्यावर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तू सांगून का टाकत नाही सगळं? नाही सावित्री आत्या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.